हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् अद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निसरते वाणी जह्नु कन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. ಇವತ್ತು ಆಜಿ ಯುದ್ಧಕ್ಕೆ 11 ದಿವಸ ಜತ ಕಲ್ಚೆ ದಿವಸಕ್ಕೆ ದಂಚೆ ದಿವಸಕ್ಕೆ ಭೀಷ್ಮ ಅಲ್ಪತನ ಜಲ್ಲ ಹಂಗ 11 ದಿವಸ ಪಲ್ಲಿ ಜಲ್ಲೆ ಕೌರವಾಂಕ आता वरलेल दिसू भीष्माल नेतृत्वारी दुर्योधन बारी उमेदिरी पुरे कौरवांक दमडांग घेऊन युद्धभूमीक वतशिल ना आजी एक नमने भय तांकां युद्धभूमी पायदवरच्याक कित्याक म्हळ्यार तांकां पुरी जन एक विश्वास आशिल कोणाल वैरी म्हण म्हळ्यार भीष्माल वैरी. भीष्मू ना आतां कौरव सेन कशें जाला कसले एक आकाश बोळ आकाश नक्षत्र ना आपळे ते आकाश कोणाके पळोवचे समदिस्तवे ना नमे तशीची भूंय बंजर भूमी जाल्या कशी दिसता तशी म्हळ्यार ते एक होलीक दिला वैशाखारी न्हंय सुकून वता पळय ते न्हंयची प्रयोजन घेवचें कोणें येतावे तशी भीष्म नानतिले आजी तांकां तसलच कडेन अनुभव जाता रस म्हणले कोका आतां पुराय जनाकय निराशे कसो करचें म्हणून जाल्यार एक बरवस कसान म्हूण म्हळ्यार आनीक एक कर्ण आस म्हणून हांगा कर्णान ते पुळदी बसू भीष्माले वचून ताणें आशिर्वाद घेतला न्हय. भीष्माने म्हणला ना म्हाका तूं कुंतीपुत्र म्हणून गोत्तस वेदव्यासाने सांगला नारदाने सांगला जाल्यार तूं धर्मान जन्म आयलो ताजे नंतर म्हळ्यार कन्यापुत्र जल्ल वारडी जेवचे फुडें एक ते आनीक दुर्योधनाला आश्रय घेवन धर्मिश्ट जावन आशिल्ले पांडवाल वयर तुका मत्सर आशिल्ले पळय तशें जावन म्हाका तुका पळयलें जायना आशिल्लें तुका हांव तेजोवध करत आशिल्लें जावो तुवें काय म्हाका दुसरो न्हय पांडवाल वरीच तूं वस पांय दुखून दुर्योधनाल ओटो राबून तागेले पक्षा राबून युद्ध करी तूं असलें ताका कितलें की धैर्य म्हणून सांगला न्हय. तशी कडेरी तो म्हणटरस ताणें म्हणलां कसो म्हळ्यार पळय म्हाका विंगड पांडवाल वैरी कसले बेजार ना जाल्यार अर्जुनाल ओटा हांव एक युद्ध करूं कस आजा म्हाका अर्जुन म्हळ्यार अर्जुन मेगेल समासम म्हूण ताणें तशें म्हणचें तें म्हाका तागेले ओटक युद्ध करूं आसा म्हाका हांव गेलोवची तशी म्हाका आशिर्वाद दी म्हणून तें हांव सांगचें न्हय तें दैवेच्छा तूं युद्ध करी वस तुगेले प्रयत्न करी म्हणून भीष्मान ताका सांगला न्हय. तशी हांगा कर्ण तागेले शिबिरान तो युद्धा खातीर सिद्ध जाता रस दुर्योधनाक हांव एक उतर दिलेलें आसा तुगेलो ओटो हांव आसा केन्नाय युद्ध करता म्हूण हांवें धैर्य दिलेलें ताका जाल्यार पितामहान म्हाका कोंकून उलयता आनी ताणें तितली काळ हांव युद्धा वचना म्हणून प्रतिज्ञा केलेली. आतां पितामह चमकला कालच्या दिसा तागेल्या अनुज्ञा घेतला आज हांव युद्धा वचूं का म्हूण तो तयार जाला कळ्ळें. आनीक कसो म्हूण म्हळ्यार आतां भीष्म तागेलो उद्देश जाल्ला भुंयचेर कसो खातीर जन्म आयिल्लो पळय त्या उद्देश जाल्ला तो अष्ट वसून तो लेकलो आतां ताणें वसू आसूल कडेन वचून पावता ताणें तशी आनी हांगा हे युद्धा निमती कोणाकय वांछिना म्हूण गोतस सगळे प्रपंच भीकर जावन नाश जावचें आसा. नाश म्हळ्यार प्रळय म्हणचे न्हय जन प्रळय म्हणून येता जन पुरे नाश जाता हे पुरे गोतस कोणा भीष्माकय गोतस आतां हाकाय कळ्ळा कोणाक कर्णाकय कळ्ळा कशी कबरव वांचनाची जाल्यार हांव आसा तितली काळ तांकां दुर्योधनाक तागेले निराश जावचे तशी करून नज म्हणून तो लेक्को भितर दुर्योधन इलोच कई येवन युद्धा सिद्ध जाला न्हय रे कर्ण आमळाल कई वय दुर्योधना तूं सांगील म्हण की हांव युद्धा सिद्ध जाला भीष्म नानत लावेत म्हूण म्हणलें न्हय आतां हांव सिद्ध जाला म्हणून भीष्माल मस्त उडगास करून दुर्योधन रडलो कई रडतना
कर्णाके दोळ्या उदाईल की कर्ण ताका दुर्योधनाक समाधान करता की दुर्योधन आपळे हे प्रपंच म्हळ्यार शाश्वत नमे आनी तो कोणेय शाश्वत जावन ओरोसवे ना नमे तागेले ताण आशिल्ल्यार जत्त आशिल्ले हाण आसल्यार जत्त आशिल्ले म्हणून कोणाले वयर आमगेले जबाबदारी घालून आसूं ना ते म्हळ्यार आमी कितले काळ थंय आसता म्हणून कळना ताजे खातीर कोणाकय नमगून हें जगत्य ना शाश्वत जावन आशिल्लें जगत्या कोण केदन वत्ता म्हूण ना आतां कसं न्ही म्हूण म्हळ्यार आमगे दोळे तर भीष्म चमकलो म्हूण सांगून आतां आमी युध्द करचें नाका म्हूण लेखू वचपे ना न्हय हांव तुका एक उतर दिलां तुगेले खातीर प्राण जाल्यार दिवन युध्द करता म्हूण सांगून जैत हांव युध्दा येता मुखारसून कसो जेतलें म्हाका गोतना हांव गेले वतकी हांव चल वतकी म्हगेलें मरण जातकी म्हाका कसलेंय गोतना जाल्यार हांव तुका दिल्लेलें उतरा प्रकारा हांव तितले काळ पांडवांक सैन्य नाश करचें पुरे काम हांव करता अर्जुनाक हांव पळोवन घेता म्हणून सांगता तसो वचा युध्द करूं वचा कडेरी भीष्मा लागीं ताणें सांगलें की वचून युध्दा फुडें हांव कर्ण तुगे लागीं अनुमती घेवची आयला तूं म्हाका सांगिल्लें बरी हांव युध्द यज्ञ करता तूं दुर्योधना खातीर प्राणत्याग केले तशी हांव तितले काळ दुर्योधना जय मेळू प्रयत्न करता नानातल्या तागेले खातीर हांव प्राणत्याग करता म्हणून भीष्म सांगता की पळय आतां दुर्योधन तुका एकल्या मांद्र नमगता तुगेल म्हळ्यार नमगत म्हळ्यार विंगड जना नमगना म्हूण म्हळ्यार तूं न्ही तुगेले वैरी ताका धैर्य तूं असल्या मांद्र युध्द गेलवता म्हूण म्हळ्यार धैर्य आस तशीची जाल्ले तितले युध्द कर तूं दुर्योधना खातीर युध्द करी तुका चांग कीर्ती मेळटले जल्वे आनेक कसो म्हूण म्हळ्यार ह्या रणरंगान तूंची तुगेले अंत्य जाता तें म्हाका गोतस जाल्यार हांव एक सांगना तुका पुनर्जन्म नाका तुका पुनर्जन्म येवचें ना म्हूण तितलें हांव सांगना म्हणून भीष्मान सांगतना भीष्माक चरणारी नमस्कार घालता खंय तो आनी रथार चोवन भारी उत्साहार वता जल्वे युद्धभुमी हांव आयलवे सर्व कौरव भारी दुखी ते जलीचे यो भीष्मना आनी कसो करचें भीष्मना आनी कसो करचें म्हूण आज पुराय जना भारी संतोश दुर्योधन म्हणटा हे कर्णा तूं म्हाका आतां कसो सलहे दिता एक सेनाधिपती जावका आमकां कोणाक हें जबाबदारी दिवेत म्हूण म्हणटना कर्ण म्हणटा की पळय हांगा तुगेले पक्षांतून सर्व विराक कोणा जाल्यार सेनाधिपत्य दिवेत शौर्य धैर्य प्रति एकांतू एकल्या पशी एकले भारी श्रेष्ठ जावन आसाची जाल्यार कोणा सेनाधिपत्य तूं दिल्यार वरलेले जना यो हांवें लायक सेनाधिपती जायना आशिल्ले म्हूण म्हणलेलें असमाधान आसताचें आसता म्हाका पळय भीष्मा सेनाधिपत्य दितना हांवें म्हणलेलें न्हय म्हाका दिलेलें जाल्यार जायना आशिल्लें म्हूण सांगून तशी एकल्या दिल्या आनी एकल्याक असमाधान जाताची जाता ताजे खातीर तूं द्रोणाचार्याक सेनाधिपत्य दी इत्याक म्हळ्यार द्रोणाचार्य पुरजनाक आचार्य समान न्हय तशी तूं द्रोणाचार्यांक सेनाधिपत्य दिल्यार पुरजन संतोश रे द्रोणाचार्यान सांगिल्लें तशी युध्द करताची म्हूण म्हणटना हाका बारीक कुशल की दुर्योधनाक हो बारी बुद्धन तूं कर्ण कोणाकय मन सान जायना नशी कोणाकय असमाधान जायना नशी ताणें द्रोणाचार्याक सेनाधिपती स्थान दी म्हणली न्हय वय भीष्मान नातल्यार आतां द्रोणाचार्य सम आमकां सेनाधिपत्य करचेका म्हूण म्हणटकय वचून द्रोणाचार्याले आचार्या तूं म्हाका म्हगेले आज्जू कशी पितामह तशीच म्हाका तूं आतां तो शरशय्येर पडला ताका कसलें करूं जायना तागेलो एक रितीर अंत्य जाल्लेलो वरीच जाल्यार तूं तागेलें स्थान तूं भोरकात म्हळ्यार तूं सेनाधिपती जावन आमकां आमगे सैन्य कशी चलाई सुका म्हूण सांगून तूं सेना चलावण कोरका द्रोणा बारी संतोश केल की जायत म्हूण ताका सेनाधिपत्य म्हूण सांगून ताका कलश स्नान आनी करून द्रोणाले सेनाधिपत्यारी कौरव सेना तो युद्धा चमकला कळ्ळें द्रोण कसो करता सेना शकट व्यूहार रबयता आतां रणरंगाक 11 दीस येयलो कर्ण ते शिबिरांत तूं बैसून कसो जाल्ला म्हूण आयकत आशिल्लो आतां कौरवांक बारी एक नमने संतोष कय कर्ण आसले आमकां जय खंडित म्हूण हांगा तांणी शकट व्यूहार राबयतना पांडव क्रमच व्यूहारी तांगेल सैन्य राबयताची आतां आनी युद्धां देवका ते भितर द्रोण दुर्योधना म्हणाल तुका संतोष जावका जाल्यार कसलो कोरका सांग तूं सांगिल्लें तशें करता म्हणटना तो ಸ್ವಲ್ಪ आलोचन करतकय आनी सांगतकय आचार्या युधिष्ठिराक तूं जीव समीत दिश मारून नजी युद्धांत जीव समीत ताका घेवन येवका तशें जाल्यार म्हाका भारी संतोश जाता द्रोणो व्रतो धार्तराष्ट्रेण धर्मसुतग्रहे तेन कृते प्रतिश्रवे
ज्ञात्वा यत्ताः पांडवाः तं समीयुः युद्धाय तत्राभवत् उग्रयुद्धम म्हणरी द्रोणाक तू युधिष्ठिराक मक्का जिवंत हाण दिव का म्हण म्हणणं कडे रे तक्का द्रोणाक सुरवे कसले कुश जाईना कळवे तो सांगता कसलक तू आता ताका युद्धभूमी तू मारू जायनी म्हूण सांगून मेगेल करीन दोरोन हाणू बंधना घालून हाणू दिश्मरचे जेव आलोचन मे तशें आम ಒಪ್ಪನ ಯಪ್ಪರೆ ಮೋಸ ಅಂತಕ ದಿಶ್ ಮರನಜ್ಜ ಮರಚಿ ಜಲ ಯುದ್ಧ ಭೂಮಿನ್ ತು ಮಾರ್ಕಾಂ ತದನ್ ದುರ್ಯೋಧನ ಸಂಖ್ಯೆ ತೆಶ್ ಪ್ರಿಲೆಕ್ ಚೆನಕ युधिष्ठिराव मारले म्हणून गेला अर्जुन म्हाका कुडले दिश मारता म्हणून म्हाका गोतस जाल्यार आम्ही पक्कनी पांडवांक कोणाके मारू चमकले कृष्ण एकलो पुरो पांडवांक रक्षण करून आमकां मारूक म्हूण तें मागीर गोतस ताजे खातीर न्ही युधिष्ठिर एक पंत बंधना मेळ्ळो म्हूण जाल्यार वापस द्यूत खेळू आपयत ताका वापस ताका रान्ना पेटयतात नांच नव युद्ध नाका करकरय नाका आमी पुरे जन मरलीत न्हू मरलेले जन म्हणटा द्रोण यो हें कस्सला बा म्हूण सांगून दिसता काय ताका कळवे द्रोणाक जाल्यार कसो करचें ताणें ओपीक दिला न्हय मना मस्त निराश जाल ताका जाल्यार म्हणाल खंय धर्मराया जायत आम युधिष्ठिराक बंधना घालून हाडटा केदान म्हळ्यार अर्जुनान तागेले लागीं नानतला मात्र अर्जुनच जाल्यार धर्मराया पडू बच्चना हांव ही ताका म्हण म्हळ्यार अर्जुनाक सलवान युधिष्ठिर हाडका जाता मेगेल शिष्य तो आनी जावन म्हाका सोलवात तितलो अप्रतिहत तो जाल्यार हांव ताका सोलवायना म्हळ्यार खंडीत म्हूण म्हणटा म्हळ्यार सोलवायना म्हळ्यार हांव सोलवायना म्हूण प्रतिज्ञा करची न्ही म्हाका ताका सोलसाचें जायना मेगेल शिष्य जावन नासल्यार म्हाका गोतना नतील तसले कसो कितें कडेन मंत्र आसता न्ही ताका गोत तसो कडेर गुढचार भोंवतर आसतात न्हय अर्जुन ह्या पुरे आयकय सितके म्हळ्यार गुढचार आयकून येवन अर्जुनाले सांगता अर्जुनाक कळ्ळें युद्धांत ह्या आयच्या दिसाक युधिष्ठिराक बंधना घालून व्हरून वापस द्यूत खेळून आमकां पुरे वनवासा धांवडाचें आलोचन आसा असल कुस्की बुद्धीक द्रोणाचेर कशी ओपलो तें कोपयल ताका त्या वेळार ताणें मनांत प्रतिज्ञा केली की आयच्या दिसा कसलो घोर संदर्भ येवो हांव युद्धा खातीर युधिष्ठिरा सोण एकडे तेकडे वचना युधिष्ठिराल मागशी राबता म्हूण सांगून हांगा युद्ध शुरू जालें युद्ध शुरू जातना द्रोणाले सेना नायकत्व न्हय सुरवेक द्रोण दृष्टद्युम्नाल वटू युद्ध करता सहदेव शकुनी वटू युद्ध करता विमिंशती कौरव तो भीमाल वटू युद्ध करता बुरीश्रवसानी शिखंडी युद्ध जाता घटोत्कच राक्षसू अलंबुश राक्षसू तांगेल मध्येन तो द्वंद्व युद्ध जाता कळ्ळें भीमू अशी तशी पळोवका जाल्यार विमिंशतीक सोलवानूय सोडली ताणें अनायास जावन कळ्ळें घटोत्कच आनी अलंबुशाल युद्ध माया युद्ध जाल्यार देखून ಸ್ವಲ್ಪ वेळू जल्ले बारी लायक युद्ध कೈ पुरेजन पळून रबलेच कೈ हांगा कर्णाल वटू सुरवे युद्ध केलेलें कोणें जेव्हा कर्ण कोणाले वटू युद्धा चमकलो म्हळ्यार विराटाल वटू अभिमन्यू मस्त जनाल वटू द्वंद्व युद्ध करता बादत दिवन खाता म्हणटा पळय तशी उपटाळ करता खंय तो उपटाळ दिता म्हळ्यार तागेले वटू युद्ध केलें ताका सोलवायले धांवडायले एकडे इल्लो हागेले वटू केले तागेले वटू केले आनेक वटू पुरे जना मारून दूर दूर धांवडायले तेच भितर सुरवेचे इल्लो वापस तागेले वटू केले अशी अभिमन्यू भयंकर युद्ध करता भयंकर म्हळ्यार भयंकर युद्ध जाता कडेर शल्याक कोप येता शल्य म्हळ्यार कोण मद्रराजू माद्रेल भाव कळ्ळें नकुल सहदेवाल मावळो ताका कोप येवन तो रथा रे तुकून देंवन तुका अभिमन्यू मारून घालता जे म्हण आनी गद धरून घेवन तागेल्या युद्ध आयला भीम पळयता दूर दुखून नेलार देवन गद घेवन युद्ध आयला बाय यो शल्यो अथ भीमो अभिययौ गदाधरः समेत योरत्र बभूव संगरः शल्यान गद धोरन अभिमन्यू मारू आईल पळोवन भीमू गद धोरन तो बाय गदाधर जावन तो आयलो खंय युद्धाक कळ्ळें शल्याक आनी भीमांक भारी रोमांचक जावन आशिल्लें गदा युद्ध जाल्लें म्हण पळय शल्य आनी कशी भीमो कशी म्हळ्यार उभा वजेयौ गदिना मनुत्तमा अतुल्य वीर्यौ प्रवरौ बलीयसां विचेरतुः चित्रतमं प्रपश्यतां मनोहरं तावभिः नर्दमानौ म्हळ्यार भीमू शल्य दोग जने गदा युद्धांत अजेयतानी तांकां सोलपात जनना आनी गदाधारीलंतू भीमू शल्यू दुर्योधनो बलरामू अशी तांणी भयंकर गदाधारी तांकां एकल्याक युद्ध जाल्ल्यार तांकां कोण गेलो कोण सलवल म्हूण सांगू जायना म्हणटा पळय समान बलिश्ट म्हणटात तशी बलिश्टालांतू
अत्युत्तम म्हणीत दोग जन तोंडान सिंहन आद करता करता एकले एकले मारन घेवन भारी आश्चर्यकर जी दिसची तसले गदा युद्ध करतरसची कळव्या तशी गदा प्रपातांकित वज्रगात्रौ कळव्या ददर्श लोको अखिल एव तौ रणे तौ म्हळ्यार तांकां दोग जनाक रणे युद्धांतू ते गदा प्रपातांकित वज्रगात्रौ वज्र शरीरी दोग जने गोट मोठी शरीराचे गदा युद्ध कोरका जाल्यार ते जड जड गद उबारका जाल्यार त्यांनी कसं म्हणटाची हे गरडी खेळची म्हणटा पळय त्या पळय करूं का ते गद गुंडाका जाल्यार हाता कितली त्राण सुका पळय तसले समस्त लोक हे दोळनी वज्र शरीरी जावन आशिल्ले ते भिमाक न्ही शल्याक पडीत रसकी हागेल गदेन तागेल आंगारी गदेचे गुर्तु पडता तागेल गदेन हागेल आंगार गुर्तु पडता रस तशी जत्रस गदा प्रपात अंकित म्हळ्यार गुर्तु जावचे कडेरी एक पंत भिमान मारलेले पेट्टाक शल्यो मूर्छी पडलो कळव्या भिमाकय कोपू येयला ओमटेयला तागेल पांय चिके हल्लू खंय ओमटेच म्हणना ताका दाखोवन घेवची ताणें भीम म्हळ्यार साक्षात वायुदेव कळ्ळें कोपान तागेले पांय हल्ले म्हूण महाभारतांत तूं ओमटेवन पांय हल्ले म्हूण जाल्यार तात्पर्य निर्णयान तो आचार्य सांगताची जोर कोपेल पेट्टा कालू तागेले पांय आसना चिके कडकडेल खंय जाल्यार एक घडी नेल्यार ढबक्कनी बयसून क्षणारी उठयल खंय एक पण तागेले पांय समजलो कळव्या शल्याकय हांगा तात्पर्य निर्णयांतू आचार्य सांगताची शल्यलांतू ಸ್ವಲ್ಪ ಮಟ್ಟಕ್ಕೆ मुख्य प्राणाला आवेश आशिल देखून भीमनी शल्यो एक रितीर साम्य रितीर युद्ध करत आशिल्ली भीम साक्षात मुख्य प्राण नवे तशी जावन भीम मुख्य प्राण जाल्यार देखून तागेले पांय हल्लो अशक्ती जावन न्ही कोपान म्हूण सांगून दिला जाल्वे शल्य मूर्छित जावन पडलो शल्य मूर्छित जावन पडली ಕೂಡಲೇ ಕೃತವರ್ಮ धांवन कृतवर्म येवन तो शल्याक घेवन चमकलो म्हूण सांगून म्हणटाची गणितांच्यो महाभारतांतू जाल्यार तात्पर्य निर्णयांतू हाणें कोणें शल्याक कृपाचार्यान भिमाल एद्रा करतार बसून व्हेल्ले म्हूण तात्पर्य निर्णयांत कित्याक म्हळ्यार कृतवर्मा म्हूण म्हळ्यार हांगा मध्वाचार्य सांगताची कृतवर्म लायक कवच धारण केलें कृपाचार्याने चांग गट्टिमुट्ट कवच धारण केलें कृतवर्माल नाम कृतवर्म कृपाचार्य ते दुसरे दिसा घट मुट्ट कवच घालून येयले पूण ताका कृतवर्म म्हणलेले तशें कृपाचार्यान ताका वेल्लेले म्हणून तात्पर्य निर्णयान तसं जेवो कडेरी हांगा कसं जाल्लें म्हूण म्हळ्यार तेद भितर कर्णाल पूत वृषसेन म्हणलेलोच पळय तो आयलो युद्धाक नकुलाल पुतू शतानिकू द्रौपदील पुतू तो वृषसेनाल ಒಟ್ಟು ಯುದ್ಧ ರಾಬ್ಲೋ द्रौपदील वरलेल 4 चेडूं शतानिकाले ಒಟ್ಟು ಯುದ್ಧ ರಾಬ್ಲಿಚಿ ವೃಷಸೇನಾಲ बगलेन अश्वत्थामा इलो भीमू अभिमन्यू सात्यकी हांणी पुरे पांडव वीर भरले नवे कौरव सेने नाश जाल्ली म्हणीत एक नमने मस्त नाश जाल्ले म्हणून म्हणटाची हांगा भीमू शल्याक गेलवून सिंहनाद करतची द्रोणाल समक्ष मांतुची शत्रु सैन्य नाश करतरस कळवे हंचाण अभिमन्यू सात्यकी पूरे जन मेळ्ळू आगेले कौरवाल सैन्य नाश करतरसची कौरवांक धांवडायतरसची द्रोण कसं करता सात्यकी अभिमन्यूक धांवडाच्या वत्ता धांवडनू द्रोणा सांगला न्हू धर्मराया धरका म्हूण तो धर्मराया धोरचे एद्रा येतरस कळवे अर्जुनु नान तिल्पुळनू येता द्रोणाचार्य मायो वेगान तागेल रथ खैकी येशील रथ धर्मराय एकलो युद्ध करता म्हण दूर दुखून दिसले कुडले धर्मरायाल रथा तिकडे दांडा घेवन येयलो धर्मरायाक बंधना घालका म्हूण सांगला न्हय ताका धरचे आयचे दिसाक म्हूण सांगून थंय युधिष्ठिराले वचून युद्ध करता युधिष्ठिरू भारी लायक करून युद्ध करता जाल्यार द्रोण न्हय द्रोणाक समाची युद्ध करून मेळची जाल्यार कोणें म्हळ्यार अर्जुनान युधिष्ठिरा जायना ताका एदुरसुच्याक द्रोणाक दांडचे जायना नातील पळयता दृष्टद्युम्न तो युधिष्ठिराल सहाय्याक धांवन येता तो कसं करता युधिष्ठिराक थंयची सोडता दृष्टद्युम्न सल्वाच्या म्हूण वता ते भितर शिकंड येता उत्तम ओजस येता सात्यकी विराट द्रौपदील चेडूं पुरो जन ते युधिष्ठिराल सुतू येताचे जाल्यार द्रोण तितली जनाकय सलवायतके तितली जना सलवाईल पळयतना दूर दुखून कृष्णा कळ्ळे
आजी हागेला इडी अशेस अर्जुन आगोतस अर्जुन कृष्णाला सांगता कृष्णाक सांगू का म्हण ना कोणी कृष्णाक कसलं इथे पुरे मनांत असतं आजी कसं जत आईची युद्धाचे रिझल्ट कसलं येस मी तर कृष्णा गोतस ना कृष्ण बारी बेगारी अर्जुन आलतो धावणान घेऊन तो द्रोणाल ಒಟ್ಟು युद्ध करू आयला हंगा अर्जुनाक द्रोणाचार्य म्हणून मस्त गौरव भीष्माचार्याला म्हणायला मस्त गौरव असून भीष्माला ಒಟ್ಟು ताणे सौमी जाऊन युद्ध करताना कृष्णान बिष्टात नव्हे द्रोणाला ಒಟ್ಟು निजावन इतले दीस अर्जुनान सौम्य युद्ध केलेले आत्त एद्द ಒಳ್ಳೆ आचार्य जावन दुर्योधनाला शीत खाल्ला म्हळेल कतिर तागेल अधर्मकारी अंतू जायत म्हणून ओपला नव यो द्रोण हक्क सोडूनच वापस दिवत खेळून वापस आमका वनवासा पेटच काय कसल वाईट बुद्धी ही हक्क सोडूनच म्हणून सांगून तो लेखता अर्जुनाने भयंकर युद्ध करतो तो कळवा बाण माळ हे पाऊस पाऊस सोडता मनंतू कोपे तरस की 14 वर्षाचे द्युता निमती आम्ही 14 वर्ष फुडी गेलेले द्युता निमती 14 वर्षा म्हणटा आम्ही कितली कष्ट भोगलींची येन द्रोणाचार्य विसरून आजोपास मिग लण्ಣ बंधनावरून द्यूत खेळयतवे युधिष्ठिराक बंधना घालत कೈ तो द्यूत खेळोच्या वर्त कೈ कालचे दिसाक पितामह पतन जल्लಮ್ಮ ಅಂದ್ರೆ आजियो हागेले क्षुद्र बुद्धी दाखयत नव्हे म्हणून म्हणलेले दुर्योधनाला वैर कोपेता दुर्योधन क्षुद्र बुद्धी दाखयत रस द्रोणाक शिकोन दिवन कोपान द्रोणाला ಒಟ್ಟು मस्त युद्ध करत कೈ जोरू युद्ध जतरस जल्लरे द्रोण आकस्पळे निजावन एक अवकाश मिळलो युधिष्ठिराक बंधना घालू जल्लरे कृष्णाल दैना तिल कसले जैना नव्हे तश जावन द्रोण आत पळे बंधना घालू जैन इतक अर्जुन इलो नव्हे सोल्वल कೈತೋ सोलवून अर्जुन अंतक सोल्वैले सोलवून मक्षी वच्चे म्हण लेक्को भितरी हंग अर्जुनान भीमान सत्यकीन सकड जनान ಒಟ್ಟು ಮೇಳ್ನು ಹಂಗೆ कौरव सैन्य एक नमने नामनाशन करची म्हणटा पळय तशी जल्ला हंचाण अर्जुनान सैनी मारून गेला युधिष्ठिरा दोरू जैनी द्रोणू लेखत कೈ कसं करच्या बा सुरेख भीम अर्जुन हन्नी पुरे ಒಟ್ಟು मिळणू मिगल सैन्य सगळे झरझर केला आणि संध्याकाळ येईले आजिक युद्ध रब्बोचे लायक नानतले आशील सैन्य नाश करून सोडताच्यांनी म्हणून सांगून सूर्यास्त जत्तर आशील नव्हे सैन्य मागशी घेऊन चमकलीच कೈ अर्जुन ऐक नमने अपमान अपमान म्हणा कसं नाही युद्धाक युद्धांत तो सल्वनी ते दुसचे दिसाक जाल्यार ताका अपमान कसं म्हणारे मी आम पूज्य गुरु म्हणले केले म्हाका अत्यंत प्रीती अत्यंत गौरव आशिल्ले द्रोणाचार्यान असले कुसगी काम केले नमे म्हूण म्हणलेले एक अपमानान अर्जुनाला तोंड तांबडे जल्लरी द्रोणाक सुरवे दिसूची अर्जुनान म्हाका सलवायली नव्हे म्हूण म्हणलेले एक बेजारान तागेले तोंड तांबडी जलते दोन जणे एक नमने तोंडारी एक संतोष ना तांकां अर्जुनाक हांव दुर्योधनाला सैन्य मारले द्रोणाले कसं की एक इंटेन्शन आशिल्लें पळय वायट बंधना घालून वरचें त्यावेळी हांव निवारण केल्लें म्हणलें संतोष अर्जुनाला तोंडार ना द्रोणाला तोंडार अर्जुनान आजी म्हाका मातशी घाल्ली नव्हे युद्धांत तोच गेलवल नव्हे म्हूण म्हणलेले एक नमने लज्जे तशें जालें हांगा कौरव पाळायांतू दुर्योधनाक केदनाच्या बरीची अतृप्ती केदनाय वचून आज्याक उलोचेला आजी आज्या उलोचना द्रोणा उलोवचें सुरू केलें इतक म्हूण म्हळें द्रोण नव सेनाधिपती द्रोणाला सांगता द्रोणाचार्या तुवेची हांव तुगेले निमगेल मात्र युधिष्ठिराक बंधना घालतवे म्हूण सांगून तुवें तुगेले प्रितीर जावन हांव कसलें काम करता म्हूण म्हणलेलें नव्हे युधिष्ठिराक बांदून घेवन येता म्हूण म्हणलेलें न्हू तुवें आजी तुका अवकाश मेळ्ळेलो नव्हे तूं ते अवकाश समाजावन बळसून घेनी म्हूण द्रोणा बारी बेजार जालें की म्हणाल की हांव तुका युधिष्ठिरा धरता बांदून हाडटा म्हूण म्हणलेलें वय जाल्यार थंय एक हांव सांगलां अर्जुनान लागीं ना नातल्यार मात्र म्हूण बय ते विसरली बे तुका युधिष्ठिरा धरका म्हूण म्हणटना खंय दुखून अर्जुन आनी कृष्ण येयलीच म्हूण ना मज्जान ताका सलवाच्या जायनी अनेक दीस फायची युद्धांत पुरे जनान अर्जुनाक युधिष्ठिरा दुखून दूर व्हेल्ली म्हूण जाल्यार आम युधिष्ठिराक बंधना घालून हाडटा तेदना त्रिकर्तराय सुशर्मस नव्हे तो म्हणाल खंय अर्जुनाल वैरी म्हाका मस्त द्वेश आसा तशें हांव न्हू आम अर्जुनाल वैरी युद्ध करता द्रोणाचार्या कशी पुणी अर्जुनाक घेवन रणरंगा मुल्ल्या व्हरता तागेले ಒಟ್ಟು युद्ध करता कालहरण करता तेदी भितर द्रोणाचार्या तूं युधिष्ठिराक दोरनो व्हर म्हणून सांगून सांगता कळ्ळें म्हळ्यार अर्जुन कृष्ण
दोग जनಕ್ಕೆ मिगेल निमती गेलूच्या जायना म्हणेल इंटेन्शन अर्थ सांगता कृष्णार्जुनान दूर चमकल म्हणजे हांव धर्मरायाक धरता म्हूण त्रिगर्तराज सुशर्म तो सांगता आमकां अर्जुनान अपराध केल्लेले कळ्ळें तशें हांव हांव अर्जुनाक मारता म्हूण पळय तांगेली काणी म्हळ्यार कसा प्रतिज्ञा म्हूण म्हळेलें हांगा आचार्य मध्व तात्पर्य निर्णय सांगताचे सत्यरथ सत्यवर्म सत्यव्रत सत्येशु सत्यकर्म हे 5 जन त्रिगर्त सहोदर त्यांनी अग्नी करून अंगात तूप सरोन घेवन कवच दवरून दर्बी दवरून यज्ञ केला की आनी ते अग्नी येद्राक अर्जुनाक आमी मारताची म्हूण एकच वेळा अर्जुना आमी मारनी म्हूण जाल्यार पंचमहापातकांक केल्लेले जना कसल नरक कसं कडे मेळटा पळय ते पळय आमकां जावो म्हूण सांगून तशी समशप्तका दुष्ट जनाक आम्ही दुष्ट शप्त म्हळ्यार शपथ घेवन म्हळ्यार नरका वचे तसले अर्थारी तांकां मागीर ते त्रिगर्तरायांक 5 जनांक समशप्तक म्हणचे कळ्ळें केलो जना संशय सप्तक ताला तांणी 5 रायन तांकां सप्तक म्हळें सप्तक न्हय ते संशप्तक म्हूण ते संशप्तका बोटू सुशर्मु सुरथु सुधर्मु सुधन्मु सुबाहु तन्नी ऐलीची सगळे नारायणी सीने कृष्णाले पळय तांगे लोट सर्वले तशें जावन ते संशप्तकाल सैन्यांत 1000 रथ 300 हस्त्यो 14,000 घोडे 2 लक्ष पदाती आशिल्लीची म्हणजे आतां ते सुरेख सांगला न्हय तशी युद्धाचे 12 दीस फाल्ली जाल्ले कौरव कसल करताची सैन्य सगळे गरुड विहार राबयताची पांडव सैन्य अर्धचंद्राकृती राबले समसूर्यान वैरेवक जलरी युद्ध सुरू जाले सुरवेक संशप्तक अर्जुनाक ಆಗ್ನೇಯ ದಿಕ್ಕಾನ ಬೆಲ್ಲಿಕೆ ತನ್ನಿ युद्ध करूक आतां अर्जुनाक कसल करचें म्हणून मना वचनी ताका कळ्ळें हांगेले उद्देश कसा म्हळ्यार म्हाका युद्ध करता करता दूर व्हरका म्हणून कालच्या दिसाक द्रोण मिगेल अण्णाक बंधना घालून व्हरतशिलो जाल्यार आतां युद्ध आपयतना हांव युद्ध करना म्हूण सांगल्यार मिगेले क्षत्रियत्वाक अपमान ते म्हणून आतां हांव तेकडे कडेन चमकल म्हूण जाल्यार तांणी फटीक तर मिगेलें युद्ध करून म्हाका एकडे विचार सोणाची आतां अण्णा कसं करचें अण्णाला येवन तो सांगता त्रिगर्तान म्हाका युद्धा खातीर आव्हान केला वचना म्हळ्यार लोक म्हाका हेडी करता जाल्यार अण्णा अशेश विशय आसा तुका सोण वचाक म्हाका मन ना जाल्यार निर्वाहनातील हांव युद्धा वचुका जाता तेदना युधिष्ठीर धर्मराय म्हणके अर्जुना द्रोणान दुर्योधना वचन दिला म्हणून तूं आयकलो काय ना तें वय जाल्यार तें पट्टी करता तूं म्हळ्यार म्हाका गोतस जाल्यार त्रिगर्ताल वटू तूं होराट करूं का आजी ते भावंडांक गेले म्हळ्यार त्रिगर्त आसाचे पळय ते संशप्तकांनी म्हणजे तांगेले परी कडे दीस म्हूण म्हाका दिसता जाल्यार मिगेल रक्षण एक एरपाट करी म्हाका तांणी बंधना घालना अशी पळोवन घे तेदना अर्जुन सांगता की अण्णा तूं कसले भिव नका द्रुपदाल भाव सत्यजितू ताका सांगला तुका रक्षण करी म्हूण ताण वांचून तितली काळ कळ्ळें तुका कोणी आपणाची एकच वेळ तो मेल्लो तुका हेडी म्हणल्यार ओडणे तूं रणरंगा तुकून धांवका द्रोणा मेळून तूं हें मिगेल आशी म्हणटना अर्जुन मस्त ताका युधिष्ठिरा सांगतना युधिष्ठीर जायत रे हांव धांवता म्हूण सांगून म्हणटना मागीर अर्जुन संशप्तकाल वटू युद्ध करूं चमकल कळ्ळें अर्जुनाले घोडे धवेची दक्षिणादी कಡೆ चमकले पळोवन दुर्योधनाल जना भारी संतोष के दुर्योधनाल भावंडाक बरलेले भावंड तांणी पुराय बैसून नव्हत्या पुराय आलोचन केलेले आज खंडित द्रोण युधिष्ठिराक धरता 2 सैन्यामध्ये युद्ध सुरू जाला रणरंगा दक्षिणाक त्रिगर्तान तांगेल सैन्य राबयिल्लें वर्धचंद्राकृती अर्जुनाक एकलो युद्ध आपयला त्रिगर्त सामान्य जन्मे न्हय महावीर तांणी तांगेल लागी वत अर्जुन तागेल देवदत्त शंकू काणवा जितकय तांणी कसं करते ते शंख नादा बदलाक बाण सोडताची अर्जुन आलवैरी मस्त वेळ घना घोर युद्ध जाता कृष्णय अर्जुनय त्या बाणा राशीन तो दिसनाची अर्जुनान जल तितले तीक्ष्ण युद्ध केला
कळवे कडे रे स्त्रीगर्त सೋದರ बामुंड ಎದ್ರ ಆಯ್ತಾತ್ ತಂತು ಸುಶರ್ಮ ಮಾಣ್ತರ ವರ್ತ ವರ್ಲೆಲ್ ಜನ ಪುರೇ ಮರ್ತतो ಸುಶರ್ಮ ಯಾಕಳು ವರ್ಲ ಸತ್ಯರತು ಸತ್ಯವರಮ ಸತ್ಯಾಶು ಸತ್ಯಧರ್ಮ ಮರಲ कळव्या कडेरी सुशर्मा जोर कोपेता वरलेल सैनिक धांवताची ते तो म्हणत काही पळय आम्ही पुरे जय पावू का जेव्हा मोर का म्हण आयलीत न्हय आतां धांवन वची न्हय याची युद्धाक म्हण आतां त्या सैन्यांतलो एक भाग सांगला ना फुल दिवस तांणी तयार केला म्हण कृष्णान दुर्योधना दिलेले पळय नारायणी सैन्य ते आतां तांणी पुरे म्हापशा येयलीची ते सगळे सैन्य म्हापशा येयले पळयतना अर्जुना एक नमने भंय जाता पळत पळो भितर कृष्ण अर्जुन ही दिसनाची आतां अर्जुना दिसलें की आनी हांव मंत्रास्त्राची बळसुका शिवाय हे युद्ध केल्या जायना म्हण देवदत्त शंखवाजीत काही त्वष्ट्राक उडगास करता आनी एक अस्त्र प्रयोग करता हांगा सैनिकांक कसं जाल्लें खंय हजार गटल्यान कृष्ण अर्जुनांनी तांगेले रथ दिसताची यो हांगा राबला दिसता अर्जुन आनी कृष्ण यो अर्जुनाला रथ म्हणून हांगा बाण मारपी थंय दिसले हांगा दिसले हजार कडेन कृष्ण अर्जुन तांगेले रथा वटो दिसताची अन्यक म्हळ्यार त्या हाजे अस्त्राचे प्रयोगा निमती प्रति एकल्याक हांव अर्जुनाला वटू युद्ध करता म्हूण दिसच्या सुरू जालें तांकां मारून घेवच्या सुरू केलें तांणी म्हळ्यार हाका वो अर्जुनशी दिसता ताका वो अर्जुनशी दिसता एकल्या मारून घेवच्या सुरू जालें त्रिगर्ताल सगळे सैन्य अशी नाश जाल्ले वरलेल जन अर्जुन मारतारस कळवे कृष्ण एक पंता उसरू बांदिला बरें जेल उसरू बांदिला बरें जेवचे ना कृष्णाक ताणी पुरे तें एक एक्टींग करचें कळवे कसलें म्हळ्यार अर्जुनाले निमगीत के अर्जुना तूं खंय आस म्हाका अंत भितर कसलें दिसना तूं आस की ना म्हणून म्हाका कळना म्हूण म्हणटकी अर्जुना कोपेतके एक पंता वायव्यास्त्र प्रयोग करता कळवे प्रयोग करतना एक पंता तागेले सुतूची मुळगलेले सुतूची हरडलेले बाण आसना त्या निमतीन कृष्ण म्हणटा आशिल्लो म्हाका उसरू बांदल्या बरें जाल्यार म्हाका कोणेय दिसना ते पळय उब्बून गेल्ले ते वायव्यास्त्रा निमती खाली तांगेले सुतसूचे बाण उब्बून वचे न्हय सुतशील सैनिकय पल्ल्या बरी उब्बून गेलीच की रणरंग स्पश्ट जावन दिसतरस आतां अर्जुना दिसता की हांगा आमकां बाणान मुचून थंय द्रोणू युधिष्ठिरा कसो करता की आतां युधिष्ठिरान तो लेखता द्रोण कसो लेखता युधिष्ठिरा नाशिल्ले जागे हाणें येना नशी प्रयत्न कोरका म्हूण सांगून हो लेखतरस कोण द्रोण अर्जुन संशप्तकाक जय पावल्यार मात रेकडे येवचें जाता जाल्यार जय पावचें जाता की ना म्हूण म्हणलेलें द्रोणाचार्याक गोतना हांगा युधिष्ठिरा राखूंक दृष्टद्युम्न आशिल्लो तो आनी द्रोण युद्ध करताचे मुखारी तोच मेगेल मृत्यू म्हूण सांगून द्रोणाक गोतच ना दृष्टद्युम्न मेगेल मृत्यू ताजे खातीर द्रुपदान यज्ञ करून दृष्टद्युम्नाक घेतिल्ले म्हूण ताका गोतच ना मे आतां तागेले तर कशें युद्ध करचें म्हाका अपशकून दिसता आजी बीन हांव मेल्ली म्हूण गेलें रे दृष्टद्युम्नाला वटू युद्ध करून युधिष्ठिरा धरची कशी तेच्यान दृष्टद्युम्ना चुकोवन घेवन कशी मुखार वतना द्रोणाक युधिष्ठिराला वचूंक जालें द्रुपदाल सैन्य मेळटा हांगा दृष्टद्युम्नाक वपास थंय वचून द्रुपदाल सैन्या वटो मेळ्ळ द्रोणालाक युद्ध करना नशी राबच्याक दुर्योधनाला अन्यकलो भाव धुर्मुक तो दृष्टद्युम्ना युद्ध आपयता आतां दृष्टद्युम्नाक दोनी युद्ध जाल्ले कोणाल वटू द्रोणाल वटू आनी दुर्मुखाल वटू एक कलार दोग जाणां मारू पळयत तो तेद्दे भितरी दृष्टद्युम्नान कसो की अड्डादुड्डी राबयिल्लें सैन्य आसा पळय युधिष्ठिराला वचनाशी द्रोणान तें मानसून युधिष्ठिरा लागीं येवन जाल्ला सत्यजित थंय आशिल्लो न्हय युधिष्ठिरा लागीं तो द्रुपदाल भाव तो द्रोणाल वटू युद्ध करता द्रुपदाल आनीक भाव वरकूय येता द्रोण वरका मान सोडता तेदना सत्यजिता कोप येवन द्रोणाल सारथी मारता द्रोण कसो करता सत्यजिताल माते कातरून सोडता सत्यजित मेल्लो म्हणले कुडले पांडव सैन्यांक भंय जाल्ले इत्याक म्हूण म्हळ्यार युधिष्ठिराल रक्षणे राबयिल्लें ताका आतां युधिष्ठिराल रक्षणे कोणेय नात न्हू म्हणून बरलेले बावंड द्रुपदाले केकय विराट रायो पूरय जन आयलीची खडे रे द्रोणाल वाट्टे तांणी आड राबलीत विराटाल भाव शतानिकाक द्रोणान मारले एक ಸ್ವಲ್ಪ क्षण भितरी कोण कोण सत्यजीत मेल्लो तशीची मागीर उग्रक मेल्लो विराटाला अनेक भाव शतानीक मेल्लो दोंग तीग जन गड भितर मेल्लीचे म्हणटा पांडव सैन्याक भंय जेवचेत न्हय शिखंडी वसुदानु सात्यकी 3 जन सचनिकी
द्रोणाला जरा राबल्यांची ज्याला द्रोण मस्त लागी आईला नव्हे युधिष्ठिराक अर्जुनान सांगिलच न तुका हेडी म्हणला रे ओडणे द्रोणाला आता तू मिळूनच कळवय अशी शिखरची आलोचना असतांका तशी तू तई दुखून दामका म्हणणं युधिष्ठिर कसं करता तागेले एक घोड तई आशिलो युद्धरंगान तू तागेल तिर एक घोड तयार करून दवरले अर्जुनान त्या घोड्यार चढताना तई दुखून धावता अंचण द्रोणाक कळणी युधिष्ठिरान दाबिले कळवे तो सैन्य मारन घेऊन मुखार येवच्या तरस दृष्टद्युम्न द्रुपदाल बरलेल भावंड तागेल अದ್ರ राबून युद्ध करतरसाची हंगा दुर्योधननी कर्ण राबून द्रोणाल युद्ध पळीत रसाची दुर्योधना बारी संतोष चलके पळ्या मेगेल द्रोणाचार्यो पांडव सैन्य सगळे ध्वंस केले पळ्या पांडवाल साईडाचे विराधी वीर भिवन गेल्यांची भीमा कई पळे द्रोणाचार्याक ಎದುರಿಸುचे जायना आईची सूर्यास्त पांडव पळयनाची म्हणारे संजे भितर पांडव मरताची म्हण मागीर पक्कनी मांचलीची म्हूण जाल्यार आमकां राज्य नाक म्हणून तांणी जावन रान्ना धांवताची तशें जावन म्हाका कसले भंय ना जाल्यार कर्ण म्हणाल की पळय दुर्योधना तूं इतले तांकां ससार म्हण लेखू नका इतले हगूर घेवं नका तांकां कळव्या इतका म्हण तांणी हेडिवे न्हय नमे आनी तू कशी पुळ्ळी द्वेष घेऊन बसला तशीची तांणी पुळ्ळी तुगेले अन्याय पुरे विसरल्यांची म्हण लेखू नका विसरून धांवताची म्हण लेखू नका तांणी जगदेक वीर म्हण नांव घेतील जन युद्ध करू बारी उत्साह आस तू सांगला बरी जी उरलेले वॉड म्हण सांगून तांणी धांवका दिला तांकां युद्धांत तो निरुत्साह असो का त्या न्हयचे न्हय तांणी प्रति आम्ही पुणी एक पंत रात्री म्हणटाना एक वावंटेलेले रेस्ट घेऊन हेरदूस युद्धा उत्साह रेवचे तांणी तशें न्हय तांणी युद्धभूमी राबता नाही शिबिरा आसता नाही तांणी युद्धोत्साहारी आसताची तशें जावन तूं कसं अन्याय केला तांकां तांणी विसरल्याचें म्हण जाल्यार मात्र तांणी धांवताची तांणी विसरनीत ते पुरे इता तूं गेले द्रोणाचार्याक एक घडी कत्त गेलू जला एक गेलू ताका जल्ली म्हळेल कतीर तांणी प्रयोजना नत्तिला न्ही म्हूण तूं लिखू नका भारी वीर तांणी खंडीत तांगेल प्रतिज्ञ पुरयसी करता पुरैक करताची तांणी प्रतिज्ञ केलेले पुरे उडगासच न्हू तुका तूं तांकां धांवडायतना आतां भीम पळय तूं म्हणलेलोच न्हय पुरे जन धांवलींची कसले ना पळतय भीम येईल पळय सैन्य घेवन ओड महाको पारे तरस आतां द्रोणाचार्याक कश्ट जाता म्हूण म्हाका दिसता कसले जेवो हांव द्रोणाचार्य रक्षणे वता म्हणटनी कर्ण द्रोणाले बेंबलाक चमकलो कर्णाल उत्तर खंयचे दुर्योधना इश्ट जायनी जाल्यार ताणें सांगिल्लो कसले फटयो ना बदल सांगला कटू उतर दिट्ट जावन सांगला ताणें नेर जावन सांगला स्ट्रेट फॉरवर्ड म्हणटा पळय तशी म्हणटना वय म्हूण दिसली ताका तो कसो करता तागेले बरलेले भावंडांक पुरे आपयता आनी आमी द्रोणाचार्याले वचा म्हूण जल्वे थंय द्रौपदील पांच चेडूं अभिमन्यू नकुल सहदेव कौरव सैन्य तो अज्जी बज्जी करून घालता रसाची भीमू सीधा गज सैन्या भितर रिगला पूरे चचून गलतके अस्तिक बल्ल दोन्नेला दडचे कडगान कात्तूरचे गद्यान मारचे कसं करतं म्हणना गज सैन्य सगळेची निर्नाम करता रस तेच भितर भगत तू या पळिता तो आता गेले सुप्रतीक म्हणेल हस्ती पळय मस्त पण तैला हे हस्तील न्ही बगत चाल विषय त्या हस्तीक अजेय म्हणमुंचके म्हळ्यार ते हस्तीची युद्ध करतशील काही वरलेल हस्त्यान तांकां शिकयताची वयर आशिल्ले आमगेले वयर बशिल्ले जना रक्षण करचें कशें म्हणून जाल्यार बगतच चाल असती तशी न्ही त्या वेळी गदनी सोंड्यालांत दोर न्हू एदर आशिल्ले जना मारून निगल तशील कयते तसल बुद्धंत कयते हस्ती कडे री सुप्रतीक हस्तीन येतना त्या सुप्रतीका पळोवन भीमाले कळवे गोड्याक बहीण जाल्ली खंय ते सुप्रतीकाक न्हय भीमाक बादवीच म्हळ्यार भारी खूश खंय ताका त्या खंय खंय भीमा पळयत पळय थंय भीमाला युद्ध करूं धांवता खंय आजी तशीची तागेले गोड जंचून घाल्ली की तागेले रथ पुड्डी करून घाल्ली की तेच भितर भीम सुप्रतीक हस्ती भीमाक चचून घालच्या आयला म्हूण म्हणलेले मना येवन युधिष्ठिरू पांचालांक गेले सैन्य घेवन आयला दशार्ण रायो तशीची त्या सुप्रतीक हस्तीक एदुरसुका म्हणून तो येयला भगदत्त कसं करता तागेले हस्तीक कोंबयता अंकुश तेदन ते सात्यकील रथ पुड्डी करता त्या पुड्डीक पोर भितर सात्यकी भायर उडटा उड्डील दिकून सात्यकी वंतलो कळवे कडेरी भीमाक सोंडेलीन उबारले ताणें उबारले आनी ते मारका म्हणटना
भीम तागेल सोंडाली दुखून चुकून घेतले. चुकून घेऊन तागेल पोट्टा पंदा वचून बसलो काही कळलं. पोट्टा पंदला वचून बसतना ते पोट्टा पंदा आशिल्ले भीमाक कोंबो का म्हूण सांगून गुंत रस्ते गुन गुन पुरजल के ते हस्तीक. भीमो सुप्रतीक हस्तीचे पोट्टा पंदाक ते होड हस्ती हागेले देह होडची जलरी तो चारी पय्या मध्ये तो चुकोन घेतनवे ती हस्ती तक संडालीन तंडूचे म्हणून कोपान तज्जे अंगा त्या दुखोन घेता. शांत जयीन तेदी भितरी सात्यकी अभिमन्यू सकडी येऊन भगदत्ताल्या दराबलींची उद्दाक हस्तीक भीम मिळली नव्हे जोर कोप येऊन कसं करता ते भगदत्तू त्या हस्तीक ಎದುರಾಶಿಲ್ ಸಾತ್ಯಕೀಲ್ ರತು ದರಿ ಮಣ್ಮಳ್ಳೆಲ್ ಕತ್ತಿರಗ ಕೊಂಕಿತ ಅಂಕುಶಾನ ಕೂಡಲೇ ते सात्यकील रथ पुड्डीक व्हरून घालता. अभिमन्यूल रथ पुड्डीक व्हरून घालता कळवे. सात्यकी त्या रथ पुड्डीच्या भितर भायर येईल दिकून जाल्ले कडेरी तो भीमाक आनी कसले करूं जायना म्हण ताका दिसच्या शूर जाल्ले कळवे. ते एक हस्ती निमती सगळे पांडव सैन्यांतू ಒಟ್ಟು भंय शूर जाली काही कळवे. नेलार कष्टारबल्यांची कळवे भीमू तागेल घोड भिल्ल्यांची वापास युद्धाक तयार करूया म्हळ्यार ही हस्ती येद्र रब्ब कोणाकय सोणा तितले बाद जाली कडेरी अर्जुन पळयतीये दूर दुखून कळवे. कृष्णूय पळयता कळवे. कृष्णाले अर्जुन सांगता काही कृष्णा तो प्राग्ज्योतिषाचे राय भगदत्तच पळय हस्ती ಒಟ್ಟು वयला भीमाक कळवे. भीमाक हें हस्तीक सोलवाच्या जायना. हें सुप्रतीक हस्तीक कशी सोलवाका म्हूण म्हळें तुका न्ही म्हाका मात्र गोतस नमे. आतां निजावन भगदत्त कोण इंद्रालो फ्रेंड तो इंद्राल सक तो कौरवाल पक्ष सर्वला निजावन तो इंद्रालोची फ्रेंड जाल्यार ताका मारच्याक म्हाका तुका मात्र गोतस ते भयंकर उपटळ दिता तेदना ಒಬ್ಬೈ ಲೆಕ್ತ ಕೈ ಕಸನೆ ಭೀಮಾ ಕೃಷ್ಣ ಪುರೇ ಕಳ್ತನವೆ तो लेखत कई कसं म्हण पळय आतां पळय भीमान मस्त बाद दिला त्या भगदत्ता कई तागेल हस्ती कई. आतां भगदत्त तागेल वयर वैष्णवास्त्र प्रयोग करता कितकी जाल्यार ते वैष्णवास्त्र मिगेल दिकून ते आतां हांवेंची ते अस्त्र स्विकार कोरका बिंगड जना ते अस्त्र प्रयोग केल्यार घेवच्या जायना. भीमाच्यानी साध्य ना तशें अर्जुनाल वट्ट वचा अर्जुनाने सांगली ना वचा म्हूण सांगून म्हूण चमकल कई कृष्ण रथ घेवन अर्जुना घेवन चमकल ते भितर त्रिगर्त अर्जुनाल वैरिली ताका तेकडे वचा सोणाशी. अर्जुन लेखत कई कसं करचें म्हूण कळना कृष्णा आनी वापस युद्ध आयलीत न्हू कसं करचें म्हूण. तेन्ना अर्जुन म्हणटा कई ते संशप्तकाल वैरी वज्रास्त्र प्रयोग करी आनी तांकां मान सोडी म्हूण. तेजे खातीर सुरवेक वज्रास्त्र प्रयोग करचे तेजे भितर हांगा एक पंथाक महाभारतांत तुका कसं सांगताचें म्हूण म्हळ्यार त्वाष्ट्र अस्त्र प्रयोग करता के अर्जुन ते एक नमने संमोहनास्त्र कळ्ळें. त्वष्टा म्हळ्यार आदित्यो ताजे अभिमानी देवते तशी हांगा महाभारतांत वज्रास्त्र प्रयोग करचें म्हूण आसा. त्रिगर्ताले दिकडे रथ व्हरता वज्रास्त्र प्रयोग करता कळ्ळें. तांगेल सैन्य पुरी एकडे तेकडे वच्चे तशी जाल्ले अर्जुनाले बाणा निमती सुशर्मस पळय त्रिगर्त रायो तो रथान तूं मुर्ची पडलो. कृष्ण अर्जुनाले सांगता अर्जुना तुगेले अद्भुत येयले युद्ध तूं त्रिगर्तांक सोलवायल न्हय एकलो जावन तुगेले एक धनुर्विद्येचे हे पळोवन म्हाका भारी संतोश जाला. धनुर्विद्यांत तूं कितले एक तीक्ष्ण युद्ध करूं शिकला म्हूण म्हणलेले विशय म्हाका भारी संतोश जाला. अर्जुनाक देवान होगळ सुचें न्हय भारी संतोश जालो की भगदत्तान आशिल्ले कडेन चमकलीची कळ्ळें. अर्जुन माट्टेर मेळेल कौरव सैन्य पुरय प्रळयकाला यमुशी नाश करतर येतरस हांगा येद्दोळ ते कौरव सैन्य भगदत्ताक आनी भीमाक युद्ध जातना सुप्रतिकाल वट भीमान युद्ध करतना आसून रब्बिलके आत्त ओडोणान बॉम्ब मारो शुरकिलके कडेर म्हणटना अर्जुन रथ घेवन भगदत्ताले येद्रा येवन राबला. भगदत्त हस्ती वयर बशिल कडेन दुखून अर्जुनाल वयर बाण सोडता. केन्ना केन्ना ते अर्जुनाल रथ पुड्डी कोरका म्हूण सांगून
तो बगदत्ताले हस्ती येतकी म्हळ्यार ताका पुरो जनल रथ पुड्डी करून अभ्यास त्या ट्रेनिंग मेळ्ळा ताका जाल्यार कृष्ण न्हू थंय सारथ्या बसला तो रथ चुकयतरस बगदत्ताले हस्तीला हाता मेळना नशी बारी एक नमने कसं की एक इंद्रजाल अशी दिसतरस की जेन्ना पळयतना अर्जुन बगदत्तान कितली बाण पेटयला तितली बाणय कातरून घालता तागेले धरलेल बिल्लू कातरता की तो कसं करता बिल्लू पुराय आशिल्लो सरलो तागे लागीं कडेन ताणें शक्ती आयुध भल्ली म्हळ्यार आमी पळय इटी म्हणटात ते पुरे उडोवच्या शूर केले अर्जुन ते मागीर लाग घेवच्या सोणा तिनी शक्ती आयुध पेटयतात त्या बाई अर्जुन लाग घेवच्या सोणा कडेर म्हणटना ताका जोर कोप येता बगदत्तू ताका कसं करची म्हूण कळना पळय तो कसं करता तागेले हस्तीचे अंकुश आसतना तागेल्या हातांत तेच अंकुशा वयरी वैष्णवास्त्र अभिमंत्रण करता आनी अर्जुनाल वयरी प्रयोग करता कळ्ळें कृष्ण सीदा एद्दून रबलो ताजे एद्राक आनी तागेले हरदरी ते स्विकार केले वैष्णवास्त्र म्हळ्यार तागेले अस्त्र न्हय ते गळ्या माळ अशी तागेल्या गळ्यार माळ अशी येयले पुरो जनाक आश्चर्य हें कसो लब्बा कृष्णाल एद्रा ते वैष्णवास्त्र राब न्ही नवे म्हूण सांगून कडेरी ते जन पुरे पळोवन स्तब्ध जाल्याचे न्ही जावन वैष्णवास्त्र म्हूण म्हणल्यार विष्णुलेची अस्त्र ते कळ्ळें ते कृष्णाल हरदरी वनमाला वैजयंतीमाला जल्ला म्हूण येता न्ही जावन वैष्णवास्त्र नरकासुरा दिलेले कोणे वराह देवान तागेले नरकासुराल पूत न्हू यो बगदत्तू ते नरकासुराल निमती बगदत्ता मेळ्ळेले ते न्ही जावन विष्णू मंत्र अभिमंत्रण करून पेटोत ते वैष्णवास्त्र म्हळ्यार ताणें अंकुशांत अभिमंत्रण करून उडयले न्हय आतां कृष्ण विष्णू जल्ले देखून तागेले गळ्या ते वैजयंती माले जल्ले म्हूण म्हणटाची तशी हांगा वैष्णवास्त्र कृष्णान धारण केलेलें पळोवन पुरे जन आश्चर्य कळ्ळें अर्जुनूय निमगिता हें कसलें आश्चर्य कृष्णा तूं कसलें अशें केल्लें तें म्हाका म्हूण प्रयोग केलें अस्त्र न्हय तूं कसलें तें घेतलें अस्त्र सुरवेक एक प्रतिज्ञा तुगेलें युद्ध हांव करना म्हूण सांगून कळ्ळें तेदना कृष्ण सांगता पळय पुराय जगत ती आशिल्ली मेगेलेची कळ्ळें हें अस्त्रय मेगेलेची तशें तें हांव घेतलें आनीक कसं म्हळ्यार खंयची एक वायट वेळ म्हूण येता हें अस्त्र हांव नरकासुराल अम्मा भूदेवी नव्हती तिक दिलें लावे वराह अवतार आसतना तो नरकासूर मेगेले भूदेवी वैरी मेगेले हुम पळयलें देखून जाल्लो म्हूण सांगून म्हणटाची हांव ते नरकासुराल अम्मा दिल्लेले तिणें कसं केलें गो तसवेत मेगेल पूत नरकासूर ताका कोणाकय निमती मरण जेवचें नज म्हूण ताका दिलें नरकासुरान ते मागीर भगदत्ता दिलें ताजी एक विशेश कसं म्हूण म्हळ्यार ते कोणाल वैरी प्रयोग जत्त पळय ते प्रयोग जाल्ले कोणाल वैरी प्रयोग केला तांकां मारनाशें तें अस्त्र म्हाका येना म्हाका तूं म्हळ्यार प्रितीचो कळ्ळें हांव ताजे खातीर तें मेगेलें अस्त्र जगत्यान तो कसो असो सर्वय मेगेलें तशें तें हांव घेतलें तुका काय हांव मध्य येईल खातीर बेजार जाला जाल्यार क्षम करी कळ्ळें आतां वैष्णवास्त्र ना वैष्णवास्त्र आसता तितले काळ भगदत्ताक तागेले हस्तीक कोणाच्यानय सोलवचें जायनाशिल्लें आतां तांकां मारयेत तशें अर्जुना वग्गी बाण सोडी आनी तूं ताका मारी म्हूण म्हणटा कळ्ळें आनी म्हणटा कृष्ण न माद्रशो अन्योस्ती कुतः परो मत्त म्हाका समान कोणें इनांची जगत्यांत म्हणटा मेगेल्या पशी कुतः परो मत्त मेगेल्या पशी श्रेष्ठ सुच म्हूण सचवें ना नवे सो हम चतुर्दा जगतो हिताय हांव 4 रुपारी जगत्याचें हित करतरस कळ्ळें वासुदेव संकर्षण अनिरुद्ध प्रद्युम्न जावन आमची पुरजनाल देहांतू आसता म्हूण सांगून पळय द्रोण पर्वांतू हे पर्वांतू तो तागेले चतुर्मुर्ती चतुर्बाहू चतुर्व्यूह सगळें आमी म्हणटा पळय खंयच्यान विष्णू सहस्रनामांतू तें बी वर सांगतरस कसं न्ही एक रूप तपश्चर्य करता 2 रूप सत्कर्म दुष्कर्म सगळे आचरण सत्कर्म कोण आचरण करता दुष्कर्म आचरण कोण करता हे पळयता 3 रूप कर्म करयसिता 4 रूप 1,000 वर्ष थंय योग निद्रेंत आसता तशें पुरे सांगतरस कळ्ळें हांगा एक शास्त्रांत कसं सांगताचें म्हळ्यार मन बुद्धी अहंकार चित्त चेतन 5 विभाग मनांतूल चटवटीक दवरयत कळ्ळें
ध्यानरूप करचे चित्त अंतू चित्त म्हणटा पळय त्या महत्त्वान नियंत्रण करचे तंतू वासुदेव म्हळेल देव नियामक हाम मिगिले म्हळेल अभिमान रूपाचे अहंकार म्हणटा पळय ते अहंकाराक संकर्षण प्रद्युम्न नियामक मनाक संकल्प विकल्प ह्या करता हे करना मनांतू एक चटवटीक जाता पळय तक्का मनसत्व म्हणटाची तंत सुचो अनिरुद्ध नियामक जावन आसता म्हण जवो हंगा सांगतारस चतुर्मूर्ती स्वरूप हाव अवे बरह रूपारेवनु भूदेविक अस्त्र दिल्ले तीन नरकासुर दिल्ले तीने ताणे तगेले पुत्ता दिल्ले अत्त ते अस्त्र निमती अस्त्र आवे स्वीकार केलेले दिकून आता तंका अवध्यत्व म्हळ्यार कोणा काही सलोच्या जैन अजयत्व ना अवध्यत्व न्ही अजयत्व ना तेच्यान तूं तांकां सोलवाय मारे म्हणटना अर्जुना सांगतो मारे आत्ताची म्हणून कडे अर्जुन कसं करता गो तसवे सुरवेक ते सुप्रतीकाचे मत्त्याकची बाण सोडता सुप्रतीक मेल्ले माती सिगुळणू कळवे तशीची तेद भितरी ते हस्तीन पुडक जलरी एक अर्धचंद्राकाराचे बाण सोणू कळवे ते भगतदत्ता वैरे प्रयोग करता जल्वे भगतदत्तूय आनी हस्ती दोन्ही एक वेळाक मोड पर्वत पडल्या बरी नेलार पडलीची अर्जुनान दोग जनके दिश मारले सगळे सैन्याक कसं संतोष म्हळ्यार बारी संतोष कळवे त्या वेळाकी तो इंद्रसखू म्हणला न्हू भगतदत्तू अर्जुन ताका मारला तो नेलार पडला जाल्यार तार दुखून देवनू मेगल अन्नाल मित्र यो म्हणलेले खातीर ताका ते देहा एक गौरव दिता भगतदत्ता सुद्द एक प्रदक्षिण कोरन कळवे अर्जुनाले हे ರೀತಿ ಪೊಳನು दोन पक्षा सैनिकांक बारी संतोष जाला वो इतलो श्रेष्ठ अर्जुन तो वैरी जावन रब्बून युद्ध केले इतली बाद दिले जाल्यार युद्ध करून ताका मारली जाल्यार ताका एक गौरव दिल्लो मरणा नंतर दिवका आशिल्ले म्हूण सांगून पुरे कडेचे बारी संतोषारी ಹೊಗಳಿಸಿतात ताका कळवे तशी पळय एक सांगताचे महाभारतांत तात्पर्य निर्णयांत कसले म्हळ्यार भगतदत्तू तो भारी वृद्ध कई त्या युद्धा वेळार तागेले दोळे वैरस पळय चर्म देव नयला कई कळवे युद्ध करतना दोळ सम दिसूंक म्हणून ते देवील पदरस पळय ते उबारन आमगल बांदून घेतला की मात्या सुत्तू कळवे आत कृष्ण ताका सांगता म्हणून सुरवेक ते आमगले मात्या लागचे आमगले कट करी म्हूण तशी ताणें एक बाण सोडून सुरवे आमगल कट करोस वापास ते दोळे चर्मा पदर दोळे वयर आडयले कुडले ताका कसले दिसना पण त्या क्षण भितर अर्जुन ताका अर्धचंद्र बाण सोडता म्हणून हे महाभारतांत आशिल्ले विशय तात्पर्य निर्णयांत कशी ते तागेलें मरण जाल्लें म्हूण सांगून मध्वाचार्यान सांगिल्लें कळवे तशी ताजे नंतर अर्जुन त्याच दिसाक कसं करता म्हणून म्हळ्यार वपास युद्धा देवलो भगतदत्ता मारली नंतर वपास युद्ध जतरस शकुनील भावंड युद्धा आयल्यांची शकुनील दोन भावंड अचल आनी वृषक तांकांय मारले आनी शकुनी माया युद्ध करता तागेलो ओटो तेव्हांय तागेले विज्ञानास्त्र माया म्हळ्यार कुडले मना एक समोहनशी जत्न विज्ञान म्हळ्यार ज्ञान येता त्या विज्ञानास्त्रान ते माया नाश करता तो कोण अर्जुन म्हळ्यार शकुनील माये निमती अर्जुनाले वैरी दिक्क दिक्का दुखून खाली बाण न्ही विंगड 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 आयुध प्रयोग करता काही शकुनी माया युद्धान कळवे तितली मान न्ही क्रूर मृग क्रूर पक्ष राक्षस पुरी जन अर्जुनाल वैरी आक्रमण करताची ते पुरी बाणानाचे अर्जुन नाश करता ते दी भितरी एक नमने काळोख जलके ते पुरे माया युद्धा निमती सुತ್ತಮುತ್ತ पुरे हे बाण मृगपक्षी राक्षस ते दना ज्योतिष विज्ञानास्त्र म्हणटाची कळवे ताजेन ते नाश करता तो मागीर एक ओड जलप्रवाह येता काही जलप्रवाह येतना कृष्ण म्हणटा की आदित्यास्त्र सोडी म्हणून आदित्यास्त्र सोडले की ते सगळे उदा पुरे सुकून गेले सूर्याल प्रकार उजवाडाक कळवे ते दना शकुनीक सांगता की अर्जुन पळय तू द्रोही तुगेल निमतीची आमकां ही पळय गती जलेली मेगेल गांडी मये तुगेले अक्षदाळ न्ही कळवे तुगेले अक्षदाळ तूं सोणू युद्धान अंत कंचन चतुरंगांत आमकां सोलूनश्च पुरो हांगा अक्षदाळ उड्डोवच्या येना तुका हांव उड्डयिल्ले बाण एदुरसूच्या शीक ते मागीर तुज्यान जायना नमे म्हणून म्हणलें की मेगेल गांडेवा येद्रा राबू जाल्यार राब म्हणून जाल्यार शकून धांवता कसल्याक वांतल्यार वांतलो म्हणून सांगून शकून धांवता कडेरी हांगा द्रोणाचार्य खंय आसा पळय
तई बोचून राबतो म्हळ्यार धैर्य म्हूण ताका कळ्ळें. हांगात अर्जून कौरव सेवन धांवडायतरस अश्वत्थामो त्या वेळाक माहिष्मती राजकुमार माहिष्मती नगराचे राजकुमार नीलाल हत्र युद्ध करून ताका मारता कळ्ळें. हांगा नीला मारून जल्ली कुडले पांडवांक जोर कोप येता. अश्वत्थामाल एद्राक युद्ध जाता ते भयंकर युद्ध जातरस तेच भितर अर्जुनांनी करून येद्रा बद्रा येताची कडेरी अर्जुन कौरवाले पक्षाचे शत्रुंजय म्हणल्याक मारता. अशीची पूरे जनान मोठ्ठ मेळून युद्ध करचें संकुल युद्ध म्हणटा ते जाता जाता आसतना सूर्यास्त जालें. दोनी पक्षाच्यान युद्ध राबयलें तंग शिबिरां चमकलीच कळ्ळें. हें 12 दिसा युद्ध अंत भितर अर्जुनान संशप्तका मारले, भगदत्ता मारले, तागेले हस्तिकय मारले. कौरवांके व्हड नश्ट कळ्ळें. तांणी एक नमने निराशे रसाची केन्नाय दुर्योधनान वचून भिष्माले रोडचें आशिल्लें. आतां द्रोणाले वच्चाक वचून रोड सुरू केला. भिष्माक हें 10 दीस सुरवे 2 दीस म्हणटना हागेलो अभ्यास कळला. 9 दीस तई भिष्मा हें आयकला. द्रोणा हें नवेची कळ्ळें. ताका भिष्माक गोत आशिल्लें दुर्योधनाक संतृप्त करची कश्ट म्हूण जाल्यार द्रोणाक गोतना न्हू पाप ताका खर जाता रस. आनीची काणी द्रोण ताका कसलें आश्वासन दिता हे पळय आमी पयचे दिसा काणींत पळया. आजी सांगिल्लें सरभई मद्वेश कृष्णाक अर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना प्रकृते हे स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.